मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. आता राणी आणि इंद्र त्या टारलीमध्ये चाललेले असतात. तेवढ्यात आता आजूबाजूची माणसं म्हणतात की दोघांचं एकमेकावरती बघा ना खूप प्रेम आहे, पण ते एकमेकांना अजून बोलून का दाखवत नाही आहे काय माहिती. आपल्याला दिसतंय ते किती प्रेम करताय एकमेकावरती. ते फक्त निसर्गाबद्दल बोलतायत, प्रेमाबद्दल कुठं काय बोलतायत ते. त्यांनी बोलायला पाहिजे प्रेमाबद्दल का नसं बोलत ते, असं म्हणतात. तर आता लगेच राणी आणि इंद्र ते पडतात दोघे खाली आणि त्यांच्या अंगावरती सगळी फुलं वगैरे सांडतात आणि आता ते एकमेकांकडे बघत राहतात. बाकीची माणसं म्हणतात, ओ तुम्हाला कुठे उतरायचं आहे, एंड झालाय रोड आता. तर तेवढ्यात राणी आणि इंद्र गाडीतून खाली उडी मारतात आणि त्यांचं तिथे गाणं सुरू होतं. इंद्र राणीला शोधत असतो, राणी लपून बसते, इंद्र तिला शोधत शोधत पळत असतो आणि आता राणी त्याला सापडते आणि आता तो राणीसोबत पळायला लागतो. राणी आणि इंद्र दोघे मस्त पळत असतात. तेवढ्यात आता जी राणी आहे ती राणी आता तिथे ती लपून राहते. इंद्र तिला शोधत येतो, त्या मंदिरात येतो, राणीला तो महागडे गिफ्ट देतो, सोन्याचे दागिने देतो, तर राणी त्याला घेत नाही. नंतर राणीला तो एक बुक देतो, तर राणी ते लगेच घेते. त्याचं बुक अभ्यासाचं असतं त्यामुळे ती घेते आणि आता लगेच तो इंद्र दाखवतो की तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, तुला तुला वकील व्हायचं आहे, तुला असं दाखवतो. तर आता लगेच राणी खूप खुश होते आणि राणीची सायकल दाखवतात तिथे, राणीचा रथ म्हणून. आणि आता राणी ते बघून सगळं बघून खूप खुश होते आणि इकडे आता राणी आणि इंद्र आता घरी जायला निघतात. तर आता घरी येतात आणि सगळेजण त्यांना विचारतात, कुठं गेले होते तुम्ही. तर आता लगेच इंद्र म्हणतो, मीटिंगसाठी मी राणीला घेऊन बाहेर गेलो होतो. तर आता इकडं दामिनी खूप चिडलेली असते. ती म्हणते की मला ह्या पोरीचा चांगलाच काटा काढावा लागणार आहे. आता माझ्या डोक्यावर काही झालं तरी मला हिला संपवायचं आहे, असं म्हणत असते. तर आता लगेच ते म्हणतात की आता काय करायचं. इकडं विक्रांत आणि उर्मिला म्हणतात की आपले प्लॅन दरवेळेस फेल जातात ना ह्या मुलीमुळं, आता आपण काहीतरी करूयात आणि आता नक्कीच त्यांचा राणीला तरी संपून टाकूयात, असं म्हणतात. तर बघूया आता पुढील भागामध्ये काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.